पृथ्वी परिक्रमा रिव्हिजन सिरीज जानेवारी 2025 या महिन्यासाठी. राजकीय व घटनात्मक घडामोडी. तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांक GRAI 2023 हा कोणी प्रकाशित केला? कार्मिक मंत्रालय, केंद्रीय कार्मिक मंत्रालय. संसदेचे अधिवेशन घटनेने विशिष्ट फिक्स असं काही स्थान नाही कुठं घ्यावं ते अधिवेशन, दिल्लीत घ्यावं इकडं. राष्ट्रपती ते कोण ठरवतं? तर राष्ट्रपती ठरवतो. राष्ट्रपतीला योग्य वाटेल त्यावेळी आणि त्या ठिकाणी. राज्यसभा सभापती विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली गेली. आता ही प्रथमच वेळ आहे. याच्या रिलेटेड पॉलिटीमधून महत्त्वाच्या गोष्टी पाहून घेतल्या तर चालतील. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांची चौथी वेळ. OP जिंदाल विद्यापीठ आहे ना हरियाणामध्ये, येथे पहिलं संविधान संग्रहालय स्थापन केलं आहे. नंतर पाहू आपण जागतिक घडामोडी. 19वी G20 परिषद आहे ना, 19वी म्हणजे G20 म्हणतो आपण 20 आणि हे परिषद 19वी, याच्यावर लक्षात ठेवा. कुठं झाली? रिओ, ब्राझीलमध्ये, ब्राझील. आणि दुसरी भारत कॅरिकॉम परिषद आहे. कॅरिकॉम त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे. कॅरिकॉम जॉर्ज टाऊन गयाना येथे झाली. त्यानंतर 11वी आशियान डिफेन्स मिनिस्टरांची मीटिंग झाली. मीटिंग प्लस ADMM प्लस म्हणतो आपण त्याला, लाओ PDR व्हिएंटिन येथे. जागतिक सहकार परिषदेचे आयोजन केले गेले नवी दिल्लीमध्ये. मोदींनी उद्घाटन केले, त्याचं लक्षात असू द्या. जागतिक सहकार परिषद नवी दिल्ली. 2025 युनायटेड नेशनचे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. त्याची संकल्पना काय होती? कोऑपरेटिव्स बिल्ड अ बेटर वर्ल्ड. नंतर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स आहे NRI, त्यामध्ये भारत 49वा आहे. ठीक आहे, 11 स्थानांनी इम्प्रूव्ह झाला आहे भारत यावेळी. नंतर स्वित्झर्लंडद्वारे भारताचा मोस्ट फेवर्ड नेशन व्यापारासंबंधीचा जो दर्जा असतो तो निलंबित केला आहे. पेपरला येऊ शकतं कोणत्या देशाने निलंबित केला आहे? तर स्वित्झर्लंडने. रोमानिया आणि बल्गेरिया हे शेंजेन झोन आहे युरोपमध्ये, व्यापार करण्यासाठी एकमेकांमध्ये युरोपीय देशामध्ये त्यामध्ये सामील झालेत रोमानिया आणि बल्गेरिया. नॅशनल इंटेलिजन्स युनायटेड नेशन अमेरिकेची आहे. नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी तुलसी गाबार्ड म्हणून आहेत, त्यांची नेमणूक झाली. नंतर भारताची युनायटेड नेशन पीस बिल्डिंग कमिशनवर पुन्हा निवड झाली. युनायटेड नेशन पीस बिल्डिंग. नंतर भारतीय अमेरिकन असणारे काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBIचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. कोण? काश पटेल, FBIचे संचालक. नंतर युनायटेड नेशन अंमली पदार्थ आयोग आहे, त्याच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली आणि ही प्रथमच वेळ आहे भारताची निवड होण्याची. व्हिएन्ना येथे ही परिषद झाली होती. युनायटेड नेशन अंमली पदार्थ आयोगाच्या अध्यक्षपदी भारत. नंतर धुडमारस गाव आहे. धुडमारस छत्तीसगडच्या कांगेर व्हॅलीमध्ये वसलेलं आहे. या गावाला युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिस्ट ऑर्गनायझेशनद्वारे युनायटेड नेशन पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत UNTRDPच्या सर्वोच्च पर्यटन व्हिलेज अपग्रेड प्रोग्राममध्ये निवड. याच्यामध्ये लक्षात असंच ठेवा फक्त, सर्वोच्च पर्यटन व्हिलेज अपग्रेड प्रोग्राममध्ये कोणत्या गावाची निवड झाली? धुडमारस गाव छत्तीसगडमधलं आहे. नंतर जागतिक मृदा परिषद कुठं झाली? नवी दिल्लीला झाली. मृदा, नवी दिल्ली. डार्क टुरिझम ही कन्सेप्ट कशा संदर्भात आहे? युक्रेनमध्ये जे युद्ध झालं आहे तिथं लोक जे भेट देत आहेत त्याला आपण डार्क टुरिझम असं म्हणतो. सध्या ही कन्सेप्ट त्याबद्दल आहे. गंभीर आजारी रुग्णांसाठी ब्रिटन म्हणजे इंग्लंडने काय केलं आहे? सहाय्यक मृत्यू विधेयक आणलं आहे. नंतर मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलसाठी आयुष व्हिसा भेटणार आहे मेडिकलसाठी. नंतर अमेरिकातर्फे 1400 पुरातन वस्तू भारताला परत मिळणार आहेत. नंतर वालदेसी उकिरजा म्हणून आहेत, इंटरपोलचे नवीन महासचिव झालेत. उकिरजा. नंतर इराक 40 वर्षात प्रथमच राष्ट्रीय जनगणना करत आहे, लोकसंख्या मोजत आहे. इराण नाही, इराक. अर्मेनिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा पूर्ण सदस्य. अर्मेनिया. ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडियावर बंदी घालणारा देश. चेन्नईमध्ये काय झालं? जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद झाली.
सागरी तंत्रज्ञान, जागतिक सागरी तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे चेन्नई. 6 डिसेंबर महात्मा गांधींचा स्मृतिदिन नेब्रास्का स्टेट अमेरिकामध्ये साजरा केला जाणार आहे. मग असं येऊ शकतं अमेरिकेमधील कोणतं स्टेट किंवा कोणतं राज्य, खालीलपैकी कोणतं राज्य महात्मा गांधींचा स्मृतिदिन म्हणून साजरं करतं आहे, तर नेब्रास्का स्टेट आहे, अमेरिकेमधील आहे ते. डेहराडूनमध्ये काय झालं नुकतंच, 10वी जागतिक आयुर्वेद काँग्रेस झाली, परिषद झाली. आता आपण पाहू महाराष्ट्र रिलेटेड घडामोडी. देवेंद्र फडणवीस 18वे CM झालेत आता. एकूणात ते 18वे आहेत. तिसरी वेळ आहे त्यांची CM होण्याची. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर दुसरेच मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांना जपानची ओसाका युनिव्हर्सिटी आहे, ओसाका, आणि जपानचीच कोयासन युनिव्हर्सिटी आहे, यांनी मानद डॉक्टरेट म्हणून त्यांना पदवी दिलेली आहे. नंतर अजित पवार उपमुख्यमंत्री आत्तापर्यंत 6 वेळा झाले, 6वी वेळा आहे सध्याची. महाराष्ट्र राज्यामध्ये 21वी पशुगणना चालू आहे, 21वी पशुगणना राज्यात. आणि महाराष्ट्र हा देशामध्ये पशुसंख्येमध्ये 7वा आहे. याच्यावर PYQ आलेला आहे क्वेश्चन. नंतर वात्सल्य योजना आहे महाराष्ट्रामध्ये बाल आरोग्यांसाठी. यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला राष्ट्रीय स्कोच पुरस्कार भेटला आहे. वात्सल्य योजना माता बाल आरोग्याची, यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला राष्ट्रीय स्कोच पुरस्कार मिळाला आहे. कालिदास कोळंबकर आहेत, सध्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आपले नार्वेकरच झाले अध्यक्ष. नंतर मालवणच्या समुद्रामध्ये भारतातील पहिली समुद्र तळाची स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे, मालवण सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे. नंतर मार्करवाडी गाव आहे, याच्यामध्ये EVM मतदानाचा इश्यू झाला होता, तर त्यांनी स्वतःच मतदान करण्यासाठी व्यवस्था उभारली होती. नंतर सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकाला आहे, लक्षात राहू द्या. पहिलं कोण आहे, कर्नाटक आहे. आर्थिक घडामोडी. भारताची 10 वर्षीय कॉफी वाढ योजना भारताने बनवली. कॉफी उत्पादनामध्ये भारत 8वा आहे. आणि भारतातील कोणतं राज्य पहिलं आहे कॉफीमध्ये, तर कर्नाटक आहे. मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2024, त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी बघू. दूध उत्पादनामध्ये भारत पहिला आहे आणि भारतामधील UP हे राज्य पहिलं आहे दूध उत्पादनात. अंडीमध्ये भारत दुसरा आहे आणि आंध्र प्रदेश हे अंडी उत्पादनात प्रथम राज्य आहे. WIPO म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर्समध्ये भारत अव्वल 10 देशात त्याला स्थान भेटलं आहे. नंतर स्मॉल फायनान्स बँकना UPI आधारित कर्जांची परवानगी मिळाली, जास्त महत्त्वाचं नाही आहे. न्यायमूर्ती नवाब सिंग समिती आहे, कृषी संकटावरील यांचा अहवाल आहे. संजय मल्होत्रा RBIचे 26वे गव्हर्नर झालेत, 26वे गव्हर्नर. राजस्थान कॅडरच्या अधिकारी आहेत ते आणि IIT कानपूरमधून त्यांनी पदवी घेतली. संजय मल्होत्रा RBIचे गव्हर्नर 26वे. जलवाहक योजना आहे कार्गो प्रमोशनसाठी. राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचं अभियान आहे, ते सुरू झालं आहे. कुणी सुरू केलं ते, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलं आहे, केंद्र पुरस्कृत आहे. नंतर भारतातील FDI $1 ट्रिलियन पुढे गेलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त FDI कोणत्या देशाकडून होती, मॉरिशसकडून होती. 2 नंबर सिंगापूरकडून झाली यावर्षी. मॉरिशस आणि सिंगापूर, मासी. आणि कोणत्या क्षेत्रात झाली सर्वात जास्त, तर सेवा क्षेत्रात झाली. 2 नंबर संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रामध्ये. युरोपियन सेंट्रल बँकेने डिजिटल युरो हे नवीन सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणून घोषित केलं आहे, युरोपियन सेंट्रल बँकेने डिजिटल युरो. त्यानंतर सागर मंथन हा द ग्रेट ओशियन डायलॉग आहे, त्याची प्रथमच आवृत्ती होती, दिल्लीमध्ये झालेला आहे सागर मंथन. वेव OTT प्लॅटफॉर्म आहे, प्रसार भारतीने चालू केला आहे. त्यानंतर भूनीर पोर्टल आहे, भूनीर जलशक्ती मंत्रालयाने चालू केले केंद्राच्या भूजलाच्या नियमनासाठी. PM वाणी हे कशासाठी आहे, वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेससाठी आहे, त्याचा लॉंग फॉर्मच आहे वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. देशात 2,46,993 वायफाय बसवायचे, त्यासाठीची योजना आहे. दाखील पोर्टल आहे, लडाखमध्ये सुरू झालं आहे. दाखील पोर्टल ग्राहक तक्रारीचं ऑनलाईन दाखल करण्यासाठी. हैदराबादमध्ये पहिलं फर्स्ट गुगलचं सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हैदराबादमध्ये. विमा सखी योजना आहे, LICने सुरू केली, LICची आहे पण मोदींनी त्याचं उद्घाटन केलं होतं. विमा सखी योजना कोणत्या वयोगटासाठी आहे, 18 ते 70 वयोगट आणि 10वीपर्यंतचे शिक्षण झालेलं पाहिजे त्यासाठी, या योजनेसाठी.
नंतर NVIDIA आणि सॉफ्टबँक कॉर्पोरेशनने संयुक्तपणे काय केलं आहे, फर्स्ट AI आणि 5G एकात्मिक नेटवर्क टेलिकॉम नेटवर्कसाठी करार केला आहे. कर्नाटक काय करणार आहे, नुकतंच 3 ग्लोबल इनोव्हेशन जिल्ह्याची स्थापना करणार आहे कर्नाटक. त्यानंतर भारत फर्स्ट AI डाटा बँक सुरू करणार आहे, AI डाटा बँक. ग्वाल्हेर अत्याधुनिक आणि स्वयंपूर्ण गोशाळा बनवणारं शहर बनणार आहे. ग्वाल्हेरमध्ये अत्याधुनिक स्वयंपूर्ण गोशाळा. नंतर फर्स्ट ग्रीन हायड्रोजन इंधनाचं स्टेशन स्थापन होणार आहे लेहमध्ये. त्यानंतर घरचोला ही हस्तकला आहे, याला GI टॅग भेटला आहे आणि ती गुजरातची आहे हस्तकला. नंतर सायबर क्राईममध्ये तेलंगणा हे राज्य अव्वल आहे. कांझीरंगा आसाम हे राष्ट्रीय उद्यान आहे, नॅशनल पार्क, तेथे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्मार्ट भरला आहे, लक्षात राहू द्या. 13वी राष्ट्रीय बियाणे काँग्रेस भरली आहे कुठं तर वाराणसीला. वाऱ्याने बिया सांडल्या असं लक्षात ठेवा, वाराणसी राष्ट्रीय बियाणे काँग्रेस. मिशन अरुण हिमवीर कोणत्या राज्याचा आहे, अरुणाचल प्रदेश. लक्षात कसं ठेवाल, मिशन अरुण अरुणाचल. फर्स्ट व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पुलाची चाचणी पूर्ण झाली, त्याला आपण न्यू पांबन सेतू म्हणतो. मुख्य भूमी आणि रामेश्वरमला जोडतो तामिळनाडू राज्यामध्ये. त्याची बांधणी कुणी केली, रेल विकास निगम लिमिटेड RVNL. महत्त्वाचं आहे, मेनसाठी असे ऑप्शन पर्यायामध्ये येतात. बांधणी कोणी केली, इथं DRDO किंवा इथं आणखी BRO असं कोणाचं तरी नाव देतात, RVNL. नंतर E-मॅप पोर्टल आहे, E-मॅप पोर्टल राष्ट्रीय कायदेशीर मापन पोर्टल आहे, ग्राहक व्यवहार विभागाने चालू केले. म्हणजे जे आपले वजन माप असतात ना, ते माप करण्यासाठी. अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारत 3रा आहे. IIT मद्रासने हायपरलूप टेस्ट ट्रॅक पूर्ण केला आहे. कुणी केला आहे, IIT मद्रास. हायपरलूप टेस्ट ट्रॅक 410 मीटर आहे. नंतर 8 नवीन स्मार्ट शहरे बनवणारे केंद्र सरकार. प्रत्येक राज्यात फक्त एकच शहर बनवलं जाणार आहे. प्राचार्य अमिया कुमार बागची म्हणून आहेत, राजकीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांचं क्षेत्र विचारलं जाऊ शकतं व्यक्तिविशेषमध्ये. सामाजिक घडामोडी. युनिसेफचा स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2024 अहवाल. 2 अपत्य धोरण मागे घेणारं राज्य सध्या आंध्र प्रदेश बनलं आहे. 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन ONOS ही जी योजना आहे कुणी चालू केली, UGC युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन आहे, UGC अंतर्गत 3 वर्षासाठी आहे. प्रश्न कसा येऊ शकतो, 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन ही योजना खालीलपैकी कोणी चालू केली, तर UGC. नंतर बालविवाह मुक्त भारत अभियान चालू केलं आहे, ते कोणत्या मंत्रालयाने केलं आहे, तर हा प्रश्न मंत्रालय कोणता आहे, महिला व बालविकास. नंतर 25 नोव्हेंबर हा दिवस महिलावरील हिंसाचाराचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या हल्ली असे क्वेश्चन येत आहेत दिनावरती. महिलावरील हिंसाचार आंतरराष्ट्रीय दिवस 25 नोव्हेंबर. शी बॉक्स म्हणून आहे, कामाच्या ठिकाणी जर लैंगिक छळ होत असेल तर या बॉक्समध्ये ती कंप्लीट करायची, त्या गोष्टीसाठी शी बॉक्स बनवलं आहे. PDS प्रणाली जे आपले असते ना, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे आपण जे रेशनसाठी धान्य वगैरे पाठवतो ते इम्प्रूव्ह करण्यासाठी अन्नचक्र स्कॅन पोर्टल चालू केलं आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, पण ही शाश्वततेमधली रँकिंग आहे. प्रथम IIT दिल्ली आहे भारतामध्ये. इंडिया स्किल रिपोर्ट 2025, त्यामध्ये महाराष्ट्र अव्वल राज्य आहे इंडिया स्किल रिपोर्टमध्ये. हॉर्नबिल महोत्सव आहे, 25वा वर्ष नागालँड. सिम्बॉयसिस आहे, सिम्बॉयसिस पुण्यामधील युनिव्हर्सिटी दुबईमध्ये कॅम्पस चालू करत आहे. पाठीमाग आपण बघितलं होतं अहमदाबाद होतं, जे की मे किंवा जून महिन्यामध्ये बघितलं होतं. अहमदाबादसुद्धा दुबईमध्ये कॅम्पस उभारते आणि सिम्बॉयसिससुद्धा तिथं जयशंकराच्या हस्ते उद्घाटन झालं. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये वेलोंगाना विद्यापीठाचं कॅम्पस उभारणार आहे, ऑस्ट्रेलियाचं विद्यापीठ आहे ते. पंकज त्रिपाठी अरुणाचल रंग महोत्सवाचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनला आहे, पंकज त्रिपाठी. अष्टलक्ष्मी महोत्सव, ईशान्येकडील राज्यावर लक्ष केंद्रितसाठी मोदीजींनी. अष्टलक्ष्मी यावरून लक्षात ठेवा, ते 8 राज्य आहेत ना ईशान्येकडे, त्यावरून अष्टलक्ष्मी महोत्सव. युनेस्कोतर्फे सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळाचा दर्जा पश्चिम बंगाल या राज्याला भेटला आहे. पश्चिम बंगालला सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळ दर्जा. रयतू भरोसा योजना आहे तेलंगणाची, त्यामध्ये प्रति शेतकरी वार्षिक 15,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. 29 भारतीय भाषांमध्ये
यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी गुगलची NCERT सोबत भागीदारी. वाटणार नाही आपल्याला NCERT सोबत, पण NCERT सोबत म्हणजे 29 भाषात यूट्यूब चॅनल चालू करायचे. त्यासाठी गुगलनी काय केलं, NCERT सोबत भागीदारी केली. देशातील व्याघ्र प्रकल्प बघू आपण महत्त्वाचे. 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घरीदास म्हणून आहे छत्तीसगडचं, 2024मध्ये त्याला मान्यता भेटली. आणि 57वे रातापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश. आणि प्रोजेक्ट टायगर जो आहे इंडियाचा, तो कधी चालू झाला, 1 एप्रिल 1973. आता आपण बघू सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत. मध्य प्रदेशमध्ये आहेत. 2 नंबर कर्नाटक. 4था नंबर महाराष्ट्राचा आहे. त्या महाराष्ट्रामध्ये 444 वाघ आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वाघ ताडोबा या अभयारण्यामध्ये आहेत, व्याघ्र प्रकल्पात आहेत. जागतिक प्लास्टिक करार झाला आहे. प्लास्टिक करारासाठी एक परिषद झाली, बुसान, दक्षिण कोरियामध्ये झाली, जागतिक प्लास्टिक करारा रिलेटेड. UNCCDची वाळवंटीकरण विरोधी जी परिषद झाली COP16, ते रियाद, सौदी अरेबियाला झाली. नंतर ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनामध्ये टॉपला कोण आहे, तर शंघाय आहे, चीनचं सिटी आहे. टॉपला ग्रीन हाऊस गॅसचं सर्वात जास्त उत्सर्जन शंघाय करतं आहे. याच्यामध्ये 1, 2, 3 स्थानं हे यावेळी प्रत्येक वेळेस रिक्त ठेवतात, कारण कोणीच तेवढ्या टॉपला पोहोचलं नाही. 4 नंबरला डेन्मार्क आहे आणि 10 नंबरला भारत आहे ग्रीन हाऊस उत्सर्जनामध्ये. UNFCCची जी परिषद झाली ती बाकूला झाली आहे, बाकू. त्यानंतर फेंगल चक्रीवादळ आलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये 2024 नोव्हेंबरमध्ये. नाव सौदी अरेबियाने दिले त्याला. फेंगल चक्रीवादळ, बंगालचा उपसागर. सागर लक्षात ठेवा कोणत्या भागात आलं आहे. अरबी उपसागर, अरबी सागर किंवा आपण म्हणतो ना बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, अशा वेगवेगळ्या उपसागरामध्ये आलं तर ते आयोग याच्यावर क्वेश्चन विचारते. ओडिशामधील 24 गावांना युनेस्कोची सुनामीसाठी सज्ज म्हणून मान्यता भेटली आहे. आणि चीननं काय केलं आहे, फर्स्ट वातावरणीय देखरेख केंद्र उभारलं आहे अंटार्क्टिकामध्ये. हा पृथ्वीचा दक्षिण पोल आहे अंटार्क्टिका. विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. नॅफिथ्रोमायसिन भारताचे स्वदेशी प्रतिजैविक आहे पहिलंच. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IISF 10वा आहे. कुठं झालं आहे, आसाममध्ये, म्हणजेच IIT गुवाहाटीमध्ये प्रथमच ईशान्येकडे झाला आहे. नंतर स्वस्तिक उपक्रम आहे, वैज्ञानिक प्रमाणीकरणाद्वारे पारंपरिक ज्ञानावर प्रकाश टाकायचा आहे. त्यासाठी CSIR आणि NISCPI ही नोडल एजन्सी आहे. उत्तर प्रदेशामध्ये पहिला बायोप्लास्टिक कारखान्याची स्थापना होती. IIT मद्रासने धारिणी नावाची गर्भाच्या मेंदूची 3D नकाशा बनवला आहे. नंतर स्ट्रॉंग नावाची एक भाषा आहे, ही कोणी बनवली, IISc बँगलोरने. नंतर पाहूया अंतरिक्ष आणि संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडी. GSAT-N2 म्हणजे GSAT-20 हा उपग्रह SpaceXच्या फाल्कनद्वारे पाठवला गेला आहे. आणि हा इस्रोच्या कोणाचा उपग्रह आहे, इस्रोची जी ब्रँच आहे NSIL म्हणून तिचा आहे. आणि GT ऑर्बिटमध्ये पाठवला, जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये. याचं वजन आहे 4700 किलोग्रॅम. नंतर एक्झिओम 4 मिशन आहे, एक्झिओम 4 इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवलं आहे SpaceXद्वारे. INS तुशील आहे, F-17 तिचं नाव आहे, INS तुशील. कॅलिनग्राड रशिया येथे नौदलात दाखल झालं आहे, तिथं दाखल झालं आहे रशियामध्ये कॅलिनग्राड. राजनाथ सिंग यांच्या हस्ते. मल्टी रोल स्टेल्थ गायडेड मिसाईल फ्रिगेट म्हणतो आपण याला. प्रोजेक्ट 1135.6 हा त्याचा प्रोजेक्ट आहे. तलवार क्लास अंतर्गत बनवलेलं 7वं आहे INS तुशील. डॉक्टर जयतीर्थ जोशी ब्राह्मोस एरोस्पेसचे प्रमुख आहे. नॉर्मली INS तुशील यासारखे जे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन म्हणजे खूप जास्त करंटमध्ये येतात, पण पेपरला तेवढे सहसा क्वेश्चन येत नाही. माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर MOITD नावाची भारताची प्रथम EI प्रयोगशाळा आहे ही. PSLV C-60 रॉकेटद्वारे आपण पाठवली. MOITD नावाची भारताची प्रथम EI प्रयोगशाळा. नंतर प्रोबा 3 मिशन आहे, PSLV C-59द्वारे पाठवले आपण. हे युरोपियन स्पेस एजन्सीचं मिशन होतं. जे वरचं आहे, जे आपली भारताची प्रथम EI प्रयोगशाळा आहे, ती PSLV C-60द्वारे पाठवली. आणि प्रोबा 3 मिशन PSLV C-59 म्हणजे 59द्वारे हे अगोदर पाठवलं.
त्यानंतर INS अरिघात आहे. अरिघातवर K4 मिसाईलची चाचणी घेतली आहे. हे मिसाईल अण्वस्त्रधारी आहे. त्याचा पल्ला 3500 किलोमीटर आणि हे जे मिसाईल आहे 2 टप्प्याचे आहे. K4 मिसाईल 2 टप्प्याचे सॉलिड रॉकेट आहे 2 टप्प्याचे. भारत नावाचा राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव झाला आहे नुकताच. एवढं फक्त लक्षात राहू दे की असं काही आलं तर भारत नावाचा राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव. संयुक्त विमोचन 2024 चक्रीवादळानंतरची तयारीचा सराव आहे. संयुक्त विमोचन चक्रीवादळानंतरची तयारीचा सराव अहमदाबाद पोरबंदर येथे. नंतर एकलव्य मंच आहे संरक्षण मंत्रालयाचा. लष्करासाठी ऑनलाईन शिक्षण त्यासाठी आहे एकलव्य मंच. त्यानंतर झोरावर हा हलका रणगाडा आहे. वजन 25 टन. नुकताच कोणता रणगाडा लॉन्च झाला आहे तर त्याच्यावर खालीलपैकी झोरावर. अर्थ कॅपिलॉट AI चॅटबॉट आहे. नासाने चालू केला आहे. पृथ्वी रिलेटेड जे प्रश्न असतात आपल्याला पडणारे त्याचं सोल्युशन देण्यासाठी अर्थ कोपायलॉट. नंतर गगनयान अंमलसाठी इस्रो आणि ESA ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी आहे. ESAमध्ये स्वाक्षरी झाली गगनयान मिशनसाठी. नंतर सिनबॅक्स भारत आणि कंबोडियामधला पहिला संयुक्त लष्करी सराव झाला आहे आणि तो पुणे येथील फॉरेन ट्रेडिंग नोड येथे झाला आहे. म्हणजे पुण्यात झाला एवढं तर लक्षात राहू द्या. पुण्यामध्ये सिनबॅक्स. कसं लक्षात ठेवताल? C म्हणजे कंबोडिया आणि I म्हणजे इंडिया. यावरून पहिलाच संयुक्त लष्करी सराव आहे म्हणून महत्त्वाचं आहे. आदित्य L1 हे जे भारताचं आहे मिशन आणि प्रोबा 3 हे युरोपियन, आपण आत्ताच पाहिलं युरोपियन स्पेस एजन्सीचं जे आपणच पाठवलं आहे. हे सौर संशोधनासाठी 2025मध्ये एकत्र येणार आहे. ठीक आहे. नंतर पुरस्कार आणि पुस्तके. डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वाद यांना इंदिरा गांधी शांतता पारितोषिक भेटले 2023चं. 2022चं COVID-19 योद्ध्यांसाठी भेटलं होतं. आताचं डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वाद यांना 55वा इफ्फी पुरस्कार सोहळा गोव्यामध्ये झाला आहे. त्यामध्ये सुर्ण मयूर हा चित्रपटासाठीचा पुरस्कार कोणाला भेटला आहे? टॉक्सिक या चित्रपटासाठी भेटला आहे आणि हा लिथुआनियाचा चित्रपट होता. नंतर सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार फिलिप नॉयस ऑस्ट्रेलियाचे आहेत त्यांना भेटला. नंतर युनायटेड नेशनचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ यामधील जीवनगौरव श्रेणीमध्ये पुरस्कार भेटला आहे माधव गाडगीळ यांना. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ माधव गाडगीळ हे कोण आहेत? ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आहेत. IISc बँगलोरचे प्राध्यापक राहिलेले आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार भेटलेले आहेत यापूर्वी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 शाश्वत विकासाच्या 9 क्षेत्रामध्ये या पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रपतींच्या हस्ते दिले गेले. महाराष्ट्राने 6 पुरस्कार मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. आणि त्यामध्ये महत्त्वाचं ओडिशा आणि त्रिपुरा हे नवीनच राज्य आहे. त्यावेळी ओडिशा आणि त्रिपुरा राज्यांनी संयुक्तपणे हे दोन्ही राज्य प्रथम आहेत. ओडिशा आणि त्रिपुरा वाटणार नाही पण आहेत. नंतर 2024चे युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार. युनेस्कोचे आशिया पॅसिफिक पुरस्कार अबत सहयेश्वर मंदिर आहे तमिळनाडूचं त्याला भेटला आहे. आणि बायरामजी जिजीभाई पारसी चॅरिटेबल शाळेची इमारत मुंबईमधली. डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा टाईम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे. राष्ट्रीय दूध दिवस म्हणाल तर 26 नोव्हेंबर आहे जो आपण संविधान दिवस पण मानतो. राष्ट्रीय दूध दिवस. टर्नर प्राईज 2024 जसलीन कौर यांना भेटलं आहे. अल्टर या प्रदर्शनासाठी टर्नर प्राईज जसलीन कौर. नंतर डिजिटल इनोव्हेशनसाठी जागतिक पुरस्कार मिळवणारं हैदराबाद विमानतळ हे भारतातील पहिलंच आहे. नंतर मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया केअर ही झाली आहे. मिस युनिव्हर्स झाली आहे. डेन्मार्कची आहे पहिलीच व्यक्ती. नंतर ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2024 कोल इंडिया लिमिटेड या कंपनीला भेटला आहे. ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2024. अहिल्यानगर येथील मेकॅनाइज्ड इन्फंट्री आर्मीची जी आहे त्याला राष्ट्रपती कलर प्रदान पुरस्कार भेटला आहे. उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्या हस्ते. माय बिलोव्ड लाईफ हे पुस्तक कोणाचं आहे? अमिताभ कुमार यांचं आहे. लक्षात राहू द्या महत्त्वाचं आहे माय बिलोव्ड लाईफ. नंतर ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड असतो दरवर्षीचा तो यावेळी मारिया व्हिक्टोरिया यांना मिळाला. पोलरायझेशन वर्ड हा वेबस्टर डिक्शनरीचा यावर्षीचा वर्ड आहे पोलरायझेशन. ठीक आहे.
नंतर पायल कपाडिया आहेत ना इंडियन, त्यांना ग्लोबल गोल्डन ग्लोब हा पुरस्कार भेटला आहे. द कुंबया स्टोरी हा जागतिक शाश्वत चित्रपट पुरस्कार भेटला याला, द कुंबया स्टोरीला. यानंतर क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी पाहू. डी गुकेश सर्वात युवा बुद्धिबळ विश्वविजेता बनला आहे. 18व्याच वर्षी झाला आहे. ही स्पर्धा सिंगापूर येथे झाली होती आणि हा पुरस्कार मिळवणारा, जगज्जेता होणारा दुसरा भारतीय आहे विश्वनाथन आनंद नंतरचा. आणि या स्पर्धेमध्ये, सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने चीनच्या डिंग लिरेनला हरवलं आहे. आणि यालाच डी गुकेशला 2024चा खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. अभिमन्यू मिश्रा आहे सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे नवीनच, लक्षात असू द्या. IPLच्या या वर्षीच्या लिलावामध्ये 2024च्या ऋषभ पंत, ज्याचा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता, विकेटकीपर आहे आपला, हा सर्वात महागडा खेळाडू म्हणून लखनौने त्याला घेतलं 27 कोटीला. आणि वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण मुलगा आहे, याला राजस्थाननं घेतलं. आणि मार्क वर्स्टापेन म्हणून आहे, एकदाच क्वेश्चन आला आहे याच्यावरती. वर्स्टापेनने काय केलं, 4थी F1 चॅम्पियनशिप जिंकली. हे गाड्याची रेसची स्पर्धा असते. अबुधाबी ग्राम पी कोणी जिंकली, लॅडो नॉरिसनने जिंकली. त्यानंतर कुश मेनी, हे लक्षात राहू द्या यावेळी, कुश मेनी हा भारतीय आहे, ज्याने F2 चॅम्पियनशिप जिंकणारा पहिलाच भारतीय आहे. नंतर हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा यांना दुबई स्पोर्ट काउन्सिलचे क्रीडादूत म्हणून नेमणूक केली आहे. आणि आशियाई हॉकी चॅम्पियनशिप बिहार येथे झाली. भारतीय महिला संघाने चीनला हरवून विजय प्राप्त केला. नंतर एम्मा मॅककॉन, एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 पदके मिळवणारी ऑस्ट्रेलियाची आहे, जलतरणपटू आहे ती, यावेळेस निवृत्त झाली. येऊ शकतं कोणत्या देशाची आहे किंवा तिचं क्षेत्र येऊ शकतं, जलतरणपटू आणि ऑस्ट्रेलियाची. झाकीर हुसेन आहेत तबलावादक, संगीतकार आहेत, अभिनेता म्हणून सुद्धा यांनी काम केलं आहे. यांचं सान फ्रान्सिस्को येथे ॲडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराने निधन झालं आहे. आयोग असं कोणत्या आजाराने निधन झालं आहे ऑप्शनमध्ये डायरेक्टली देतं. हे पंजाब घराण्याचे आहेत. 1974मध्ये त्यांनी शक्ती बँड स्थापन केला. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे प्रथमच भारतीय आहेत. यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण 2023चा भेटला आहे. फक्त भारतरत्न भेटलेला नाही थोडक्यात. आणि 4 वेळा त्यांना ग्रॅमी पुरस्कार त्यांनी जिंकला आहे. त्यानंतर ॲज वी स्पीक हे जे आहे, हा जो अल्बम आहे त्याला बेस्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम 2024चा पुरस्कार भेटला आहे. आणि धिस मुवमेंट हा द बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम 2024 ठरला आहे. धिस मुवमेंट. मनोहर सप्रे व्यक्तिविशेषमध्ये प्रश्न येऊ शकतो. कोण, त्यांचं क्षेत्र व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार. SM कृष्ण आहेत, यांचं निधन झालं आताच. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल म्हणून राहिलेत 2004 ते 2008मध्ये. आणि 2009मध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून यांनी काम केलं. यांना 2023चा पद्मविभूषण पुरस्कार भेटला. 18 नोव्हेंबर बाल लैंगिक शोषण आणि हिंसेपासून बचावाचा जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 नोव्हेंबर. अशा प्रकारे आपलं जानेवारी 2025ची पृथ्वी परिक्रमाची रिव्हिजन सिरीजचा या महिन्याचं करंट अफेअर येथे समाप्त होत आहे.